मी रमेश ढोक. मी नागपूर जिल्हा मजूर संघ या संघाचा अध्यक्ष आहे आणि तसेच मी हिंगणा तालुका संजय गांधी निराधार योजनेचा सदस्य आहे. मी एक संकल्प करतो की यानंतर म्हणजे आधीपासून मी समाजसेवेत आहे आणि यानंतर प्रत्येक दिवस ह्या समाजसेवेसाठीच राहील असं मी संकल्प. सर काय म्हणजे तुम्ही जनप्रतिनिधी आहात, लोकांशी तुमची नाळ जोडलेली आहे. बरोबर. खरंच आणखी काय वाटतंय की काय करायला हवं समाजाकरता, असं तुमच्या मनात काय संकल्पना? समाजासाठी करण्यासाठी भरपूर आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी राहतात त्यांचं मार्ग हे करणं, त्यांच्या गरजा भागवणं आणि त्यांच्या गरजा भागवण्यापेक्षा त्यांचे कामं करून देणं हीच समस्या. हिंगणा या भागात राहतात, काय विकासाच्या दृष्टिकोनातून काय म्हणाले? आमच्या इथे माननीय आमदार साहेबांच्या याने भरपूर अशी विकासाचे कामं झालेले आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे येऊन जातो आणि त्यांच्याकडून सगळ्यांच्या कामाचे हे करून देतो. संजय गांधी निराधार योजनेमध्ये तुम्ही आहात, त्या समितीमध्ये काय सांगाल, हल्ली काय स्टेटस आहे त्याचं? संजय गांधी निराधारमध्ये दर महिन्याला 300, 400, 500 पहिल्या मिटिंगमध्ये तर आम्ही आता होऊन चौथी मिटिंग झाली. आता 3-4 दिवसाआधी मिटिंग झाली, त्याच्यामध्ये 200-250 फॉर्म मार्केट लावले. त्या लोकांना त्याचा लाभ मिळतो. सोसायटी निगडीत आहात, तुम्ही अध्यक्ष आहात, काय सांगाल? मजूर लेबर फेडरेशनचा अध्यक्ष आहे. मजूर फेडरेशनमध्ये त्या संस्थांना काम मिळवून देणं, गरीब रोजगारांना रोजगार मिळेल याची संधी उपलब्ध करून देणं तो आमचं माध्यम आहे. ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या त्या संदर्भात तुम्ही काय भाव त्यांना ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांना सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो.